वेदांतातील ग्रंथ श्रवण करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जो आनंद सत्यप्रकाश विभुवानी आधार नाम रूपास निदानी त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मी त्याशी माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरी तैसेची तो सर्वज्ञानी दया घन मुनी हृदय ज्याचे करीते ध्यान त्याची बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजचे माझे होतसे ज्याच्या अज्ञानी भाषे जगत तसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीच्याशे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीचे आहे आत्माप्तकाम तरी नमन कोणा करावे म्या. झाली शंका निरसन झाली का? कळालं का? शंका आणि समाधान झालं. तर हेडिंग कितवं? 24. प्रयोजनाच्या सिद्धीविषयी दोन शंका व समाधान. शंका पहिली, प्रयोजनाच्या म्हणजे फलाच्या वर्णनात जीव स्वरूपाचे ठिकाणी असणाऱ्या दुःखाची निवृत्ती आणि परमानंद रूप ब्रह्मप्राप्ती असे या ग्रंथाचे फल सांगितले आहे. त्या फलासच मोक्ष असे म्हणतात. परंतु अशा रीतीचे मोक्ष प्रयोजन घडणे शक्य नाही. कारण सर्व वेदवाक्ये जीवाचे परमानंद स्वरूपच प्रतिपादन करतात आणि वेदांत मती त्याचा स्वीकार्य आहे. वास्तविक अप्राप्त वस्तूची प्राप्ती म्हणणे योग्य आहे. नित्य प्राप्त वस्तूची प्राप्ती म्हणणे संभवत नाही. जीवात्मा परमानंद स्वरूप असता त्यास पुन्हा परमानंदाची प्राप्ती अशी म्हणणे सर्वथैव अयुक्त आहे. तशीच आत्मस्वरूपाचे ठिकाणी संसार दुःखाची नित्य निवृत्ती आहे. म्हणजे आत्मस्वरूपाचे ठिकाणी दुःख कालत्रयी नाही. असे असता दुःखाची निवृत्ती हे या ग्रंथाचे प्रयोजन आहे असे म्हणणे सर्वथा अयोग्य आहे. यामुळे पूर्वी सांगितल्याप्रमाणे ग्रंथाचे प्रयोजन घडत नाही. आरंभालाच ग्रंथकर्त्यांनी ह्या ग्रंथाचं अध्ययन केल्यानंतर काय फल मिळणार आहे असा विचार आरंभाला सांगितलेला आहे. तर ग्रंथाचं अध्ययन करत असताना 4 गोष्टी सांगितल्या. कोणत्या? अनुबंध चतुष्टय. अनुबंध चतुष्टय. त्या अनुबंध चतुष्टयामध्ये काय 4 सांगितलं? अधिकारी, प्रयोजन, विषय आणि संबंध. या ग्रंथाचा अधिकारी कोण? या ग्रंथाचं प्रयोजन म्हणजे फल काय, आणि या ग्रंथाचा विषय काय आणि यांचा संबंध काय, अधिकाऱ्याचा, प्रयोजनाचा आणि विषयाचा, असा आरंभाला सांगितलेला आहे. त्याविषयी एक पूर्वमत निर्माण केलेलं आहे की तुम्ही प्रयोजन असं सांगितलं. या ग्रंथाचं अध्ययन केल्यानंतर त्याला सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे प्रयोजन आपण सांगितलं. पूर्व पक्षाचं मत असं आहे. काय मत आहे? जीव हा परमानंद स्वरूप आहेच असताना तुम्ही त्याची प्राप्ती कशी सांगताय? जीव परमानंद स्वरूप आहेच आणि तुम्ही काय वर्णन केले? परमानंदाची प्राप्ती. सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. तो जीव परमानंद स्वरूपच आहे
तो प्राप्तच आहे असताना तुम्ही त्याची पुन्हा प्राप्ती कसं काय सांगताय? हे तुमचं प्रयोजन चुकीचं आहे म्हणतो तो. एक. दुसरं, तो परमानंद स्वरूपच आहे, तिथं दुःखाचा संबंधच नाही, आणि तुम्ही वर्णन केलाय सकल दुःखाची निवृत्ती. हे तर कसं काय शक्य आहे म्हणजे? शंका लक्षात आली का? हा, माणसाला शंका पहिल्यांदा कळली पाहिजे. नसलेली शंका घेण्याकरता सुद्धा बुद्धीचं चातुर्य लागतं. हा, काय शंका निर्माण करण्यामध्ये सुद्धा बुद्धीचं चातुर्यच लागतं. शंकाखोर माणूस तो वेगळं बरं का, ती इथं संबंध नाहीये. हा मनुष्य शंकाखोर बरं का आपल्याविषयी, त्या अर्थाने इथं नाहीये. हा, योग्य असले पाहिजे. जे ग्रंथाचं आपण अध्ययन करणार आहे त्या अध्ययनामध्ये किंचितही कुठं मनामध्ये शंका राहू नये. निसंदेह आपल्याला ज्ञान झालं पाहिजे असं शास्त्रकर्त्याचं मत आहे बरं का. आरंभाला आपण त्याचा विचार केलाय का? जेवढं कळलं नाही तेवढीच बाजू अधू राहते. आणि परिणाम त्यात घात होण्याची शक्यता आहे. तसं परमार्थाची साधना करत असताना काही शंका जर राहिल्या तर उद्धाराला ते प्रतिबंधक आहे बरं का. उद्धाराला प्रतिबंधक आहे. म्हणून त्या पूर्व पक्षाने मत मांडलेलं आहे की तो म्हणतो माझं म्हणणं असं आहे, तुम्ही सांगितलं प्रयोजन या ग्रंथाचं असं आहे, हे जुळत नाही म्हणतो तो. पण जीव परमानंद स्वरूप आहेच, त्याला पुन्हा परमानंदाची प्राप्ती तुम्ही आणलं कुठून म्हणतो तो. आणि त्याच्या ठिकाणी दुःखाचा अत्यंतिक अभाव आहे. दुःख नाहीच आहे, तो आनंद स्वरूपच आहे. असं असताना तुम्ही काय सांगता दुःखाची निवृत्ती, तेव्हा तुमचं हे प्रयोजन सिद्ध होत नाही ग्रंथाने. तुमचा ग्रंथ ऐकून फुकट आहे म्हणतोय तो. ग्रंथ ऐकून फुकट आहे का? ते आहेच. आणि हे ग्रंथ ऐकल्यानंतर, श्रवण केल्यानंतर, अध्ययन केल्यानंतर त्या अधिकाऱ्याला हे फल प्राप्त होतं म्हणता, हे होत नाही म्हणतो ते आहेच म्हणतोय. तेव्हा ग्रंथ अध्ययन करण्याची गरजच नाही म्हणतोय तो. चांगलं आहे का नाही मत? हा, लोकांना पटण्यासारखं आहे. अशी शंका त्यांनी निर्माण केली बरं का. त्याचं समाधान सांगतात. समाधान असे, हे म्हणणे प्रथम खरे आहेशे वाटते बरं का. ज्याच्यावरती शास्त्र संस्कार नाही त्याला तरी लगेच पडतं बरं का. त्याला तरी लगेच पडतं. पण यांचं म्हणत आहे अभ्यासकाला सुद्धा हे काय बरं का. अभ्यासकाला सुद्धा हे पटण्यासारखं आहे. म्हणून हे म्हणणे प्रथम खरे आहेशे वाटते, पण विचार केला तर पूर्वी सांगितलेले ग्रंथाचे प्रयोजन सिद्ध आहे. कारण लोकांमध्ये प्राप्त झालेल्या असलेल्या वस्तूविषयी अप्राप्तीचा म्हणजे ती वस्तू नष्ट झाल्याचा भ्रम होतो. भ्रमनिवृत्तीनंतर प्राप्त असणाऱ्या वस्तूच्या ठिकाणीच प्राप्तीचा व्यवहार होतो. की ग्रंथकर्त्यांनी सांगितलेले प्रयोजन ते सिद्धच आहे, ते चुकीचं नाहीये. सिद्धांत मत सांगतात बरं का. जरी प्रथमदर्शनी हे वाक्य ऐकल्यानंतर बरं असं जरी वाटत असलं तरी ते तसं बरोबर नाहीये. कारण एखाद्या वस्तूचं ज्ञान होतं वा वस्तू प्राप्त होते, ती वस्तू नष्ट झाल्याचा भ्रम होतो. प्राप्त असलेल्या वस्तूविषयी अप्राप्तीचा म्हणजे ती वस्तू नष्ट झाल्याचा भ्रम होतो व भ्रमनिवृत्तीनंतर प्राप्त असणाऱ्या वस्तूच्या ठिकाणी प्राप्तीचा व्यवहार होतो. कसा होतो? त्याला एक दृष्टांत दिलाय. दृष्टांतांनी पटवून देतात. कोणाच्या हातात सुवर्ण कंकण असून काही निमित्ताने त्यास भ्रम झाला की माझे कंकण हरवले. माझे कंकण, कंकण म्हणजे काकण. नंतर कोणी आप्ताने म्हणजे जवळच्या माणसाने
त्यास बोध केला की तू जे कंकण हरवले म्हणतोस ते तुझ्या हातातच आहे, हातातच आहे. तेव्हा ते कंकण पाहून त्यास असे ज्ञान होते की माझे कंकण मजपाशीच होते, पण व्यवहार मात्र माझे कंकण मला प्राप्त झाले असा तो करतो. त्याला तो करतो. असे किती ती वस्तू आहे. ती वस्तू जाग्यावरतीच असते, जाग्यावरतीच वस्तू असते. पण जाग्यावरती वस्तू असताना ती वस्तू कुठं ठेवली हे आठवत नाही. शोध घेतो शोध घेतो शोध घेतो, शोध घेता 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 तुमचं सापडली 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 म्हणजे हे म्हणणं त्याचं चुकीचं आहे का बरोबर आहे? त्याचीच वस्तू त्यांनी कुठं ठेवली हे त्याला कळालं नाही. शोधून शोधून त्यांनी प्रयत्न केला, सापडले. मग काय थोड्या वेळाने कुणीतरी आठवण केलं, रे अमुक ठिकाणी तुझी वस्तू आहे, तुम्हाला सापडली. सापडली म्हणजे ती कुठे गेली होती? मधल्या काळामध्ये जी स्थिती होती त्या काळामध्ये तो पदार्थ नाहीसा झाला, नष्ट झाल्यासारखा वाटतोय, नष्ट झाल्यासारखा. आपलीच वस्तू आहे, आपल्याला सापडत नाही, नष्ट झाल्यासारखा वाटतो. आणि सापडली म्हणजे पुन्हा प्राप्त झाला. म्हणजे मधल्या काळामध्ये जो व्यवहार करतो त्या काळामध्ये ती वस्तू नष्ट झाल्याचा भ्रम होतो का वस्तू नष्ट होते? त्या भ्रमाचा परिणाम इथं त्याने सांगितलंय, वर्णन केलंय. प्राप्त वस्तूच असलेली पुन्हा प्राप्त होते. मग तिथं शब्द काय वापरला? प्राप्ताची प्राप्ती. प्राप्ताची प्राप्ती का असा शब्द वापरावा लागला? मधल्या काळामध्ये भ्रम मानल्याशिवाय त्याची संगती लागत नाही. सुतार काम करणारा मनुष्य आहे. सुतार काम करता 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 त्यांनी स्वतःच्या हाताने ठेवलेली पेन्शन ती कानावरती असते. तो विचारतो पेन्शन कुठे आहे, ओ पेन्शन कुठे आहे? इकडे तिकडे वाढतो, सगळीकडे सगळीकडे शोधतो, सापडत नाही. आणि शेवटी असं करता करता हातला, ओ सापडली सापडली. कुठे गेलती? जरी व्यवहारामध्ये प्राप्त असलेली वस्तू जर प्राप्तीचा व्यवहार होतो तरी स्वरूपाच्या बाबतीत का होणार नाही असं ग्रंथकर्त्यांना सांगायचं आहे. फक्त मधल्या काळामध्ये भ्रम मानावा लागतो, भ्रम मानावा लागतो. आम्हाला भ्रमच झालाय ना. मी हरवलो, मी हरवलो. ज्ञानोबांनी दृष्टांत दिलाय तो, मी हरवलो बरं का. एक ग्रस्त बेताच्या डोक्याचे होते. नवरा बायको दोघंच होते घरात, हो, दुसरं कोणी नव्हतं. आणि त्याची पत्नी स्वयंपाक करायला बसली. स्वयंपाक करायला बसल्यानंतर लक्षात आलं की तेल संपलंय. आता स्वयंपाकडून तेल आणायला जायचं कसं? म्हणून त्यांनी सांगितलं, इकडे म्हणले, वाण्याच्या दुकानात जा, तेल घेऊन या. म्हणलं, मी हरवलो तर, मी हरवलो तर मी तुम्हाला खून बांधून देते म्हणले. इकडे म्हणले. ती घोंगडीची दशा काढली आणि त्याच्या पायाला अंगठ्याला बांधली आणि सांगितले, बघा लक्ष ठेवायचं बरं का, ही जर सुटली तर तुम्ही हरवला, ही नाही सुटली तुम्ही हरवला नाही. हरकत नाही, मला मी जातो. गेला बाजारात, तेलाच्या दुकानात गेला, वाण्याच्या दुकानात तेल घेतलं. तेल घेऊन निघाल्यानंतर रस्त्यामध्ये त्याला वाटलं गर्दी कसली म्हणून ती बघावून त्या गर्दीमध्ये शिरला. आता तो गारोडी साप सुटला. सगळे सैरावर बरं का. पण त्या गर्दीमध्ये एकमेकांनंतर त्याच्या पायातली अंगठ्याला बांधलेली ती दशा सुटली. अंगठ्याकडे बघितलं आणि ते दशा सापडना. मला हरवलो, मी हरवलो, मी हरवलो असंच होतं बरं का. तिथं
बायकोने लागला कसा होते हरवलेलेच दिसतात आणि ती हुशार होती ना. म्हणून ब्रह्मलीन साखरे महाराज नेहमी सांगायचे, देव प्रपंच करत असताना जोडी अशी करतो, बायको शाने असेल तर नवरा बेताच्या डोक्याचा, आणि बायको जर बेताच्या डोक्याची असेल तर नवरा शाना, अशी जोडी घालून देतो बरं का. दोघे शाने एकत्र देव कधी देत नाही, आणि दोघे एकत्र शाने झाले तर प्रपंच होत नाही. एक शाना लागतो आणि एक मूर्ख लागतो, दोन्हीपैकी एकत्र असतं कमी जास्त बरं का. त्याशिवाय प्रपंच होत नाही. ते लक्षात आलं आणि ती आली, पाहिलंही रस्त्यामध्ये, हरवलो मी हरवलो मी हरवलो म्हणायला लागली. ह्यांनी आजूबाजूला पहिला बघितली, ती दशा कुठं पडल्या. ती बाजूला पडली होती, अंगठ्याला बांधल्या, अंगठ्याला बांधल्या. काय आलं म्हणले, हरवलो. बघा ना सापडलो 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 म्हणाला. आता हरवलेला होता का हा, पण काय म्हणायला लागला, मी हरवलो. हेच स्वस्वरूपाच्या बाबतीत सांगितले बरं का. स्वस्वरूपाच्या बाबतीत सांगितले. आपल्याला अनंत जन्माचे संस्कार आहेत आणि अनंत जन्माच्या संस्कारामध्ये देह आत्मस्वरूपाविषयी अज्ञान निर्माण झाले, आणि आत्मस्वरूपाविषयी अज्ञान निर्माण झाल्यामुळं मी कोण आहे जीवाला ज्ञान राहिलेलं नाही. वास्तविक जीव सच्चिदानंद स्वरूपच आहे, पण अनंत जन्माचे संस्कार एवढे पक्के झालेत, एवढे घट्ट झालेत. पण एखादा महात्मा जीवनामध्ये भेटला आणि त्या महात्म्याने त्याच्याकडे जाऊन जी साधना सांगितली ती साधना सांगून त्या महात्म्याने त्याला बोध केला, बाबा तू सच्चिदानंद स्वरूप आहे. तो म्हणायला, खरंच मी आज सच्चिदानंद स्वरूप झालो म्हणजे होताच. मग इथं हा शब्द का वापरला, मधल्या भ्रमामुळे. प्राप्ताची प्राप्ती आहे, अप्राप्ताची प्राप्ती नाही. कंकण हरवलेलं नाही, आपल्या जवळच आहे. पेन्शन हरवलेली नाही, आपल्या जवळच आहे. पण मधल्या काळामध्ये भ्रम झाल्यामुळं हा व्यवहार होतो, फक्त बोलण्याचा व्यवहार होतो बरं का. तिथं प्रत्यक्ष क्रिया घडत नाही, फक्त बोलण्याचा व्यवहार होतो. आणि परिणाम की त्या क्रियेमुळं तिथं मानावं लागतं, प्राप्तच आहे. पण मधल्या काळामध्ये भ्रम निर्माण झाल्यामुळं प्राप्ताची प्राप्ती म्हणावं लागतो. तो पूर्वमत म्हणतो, ठीक आहे, मला थोडं मान्य आहे बरं का, हे मान्य आहे. पण तुम्ही दुसरी बाजू मांडली ना, ती काय जुळत नाही म्हणतो. दुसरी बाजू तुम्ही मांडली, जुळत नाही का. सच्चिदानंद स्वरूप असताना तिथं दुःखाचा अभाव आहे, आणि तुम्ही सांगताय सकल दुःखाची निवृत्ती नसताना हे तुम्ही आणलं कुठं दुःख तिथून. प्राप्ताची प्राप्ती आणि अप्राप्ताची निवृत्ती असं सांगितलं ना. बरोबर आहे का माझं बोलणं. पहिला विचार सांगितला, माझे कंकण मजपाशीच होते, पण व्यवहार मात्र माझे कंकण मला प्राप्त झाले असा जो करतो, त्याच प्रमाणे परमानंद रूप आत्म्याचे ठिकाणी अविद्या बलाने जीवास अशी भ्रांती आहे की माझा आत्मा परमानंद रूप नाही, परमानंद रूप ब्रह्म आहे, त्याचा व माझा वियोग आहे. उपासनेने ब्रह्माची प्राप्ती मला होईल. फार काय सांगावे, मोठमोठ्या पंडितांना शास्त्राध्ययन करून असा भ्रम होतो, म्हणून तेही भ्रमिष्टच आहेत असे म्हणणे भाग आहे. अशा पुरुषांना महद्भाग्यानुसार उत्तम संस्काराने ब्रह्मवेत्या पुरुषाची गाठ पडून वेदांत श्रवण जर घडले आणि जीव ब्रह्मक्याचा अप्रोक्ष निश्चय झाला, तर ते म्हणतात की आमास परमानंद नाम वेदांत शास्त्राने व आचार्य कृपेने प्राप्त झाला. त्याच्या म्हणण्याचा अभिप्राय असा की आमचा आत्मा परमानंद स्वरूपच होता, परंतु परमानंद रूपाने आत्म्याचे आमास भान नव्हते, म्हणून आत्मानंद अप्राप्तवत म्हणजे असून न मिळाल्यासारखा होता.
आता आचार्यांच्या द्वारा वेदांत श्रवणाने अंतकरणात परमानंदाची प्राप्ती झाली. या प्रकारे प्राप्त पदार्थाचे ठिकाणी भ्रमनिवृत्तीनंतर पुन्हा प्राप्तीचा व्यवहार होतो. बर का, फक्त भ्रम तिथं मांडलेला आहे. अनंत जन्माचे संस्कार स्वस्वरूपाविषयी अज्ञान, तिथं अविद्याचं, त्या अज्ञानाचं एवढं बळ आहे ना, ती ज्ञान करू देत नाही स्वतःच. हा, मायेचा प्रभाव आहे, अविद्येचा प्रभाव आहे, अज्ञानाचा प्रभाव आहे. हा, ती स्वस्वरूपाचं ज्ञान करू देत नाही, ती झाकायचं काम करते. तुकोबारांनी वर्णन केले. काय वर्णन केले? अभंग आहे तुकोबारांचा प्रसिद्ध. झाकोळली माया, सत्य गेले भोयावरी, अविद्येची चाली थोरी. हा, सत्याला झाकायचं काम अविद्याना माया करते. त्याचं ती ज्ञान होऊ देत नाही. का? ती म्हणते माझं अस्तित्व राहिलं पाहिजे. जर ह्याला स्वस्वरूपाचं ज्ञान झालं तर माझं अस्तित्व राहणार नाही, म्हणून ती झाकते. जर ती श्रवण करायला गेले, ती अविद्या म्हणते हे जर ब्रह्मानंद मी असं जर ऐकलं तर माझं अस्तित्व राहणार नाही. मग ती काय करते? त्याच्या बुद्धीला जडत्व आणते आणि ती झोपते. बरं का, असं मायाची ते बरं का ती. हा, तिकडं जाऊ देत नाही. बरोबर त्याच्या बुद्धीला ती जडत्व आणते. कोण आणते? जडत्व अविद्याच आणते, लक्षात ठेवा. हा, तुम्ही जर गप्पा मारायला लागला तर माणसं तरतरीत असतात. पण शास्त्र ऐकायला लागली की माणसांनी माना टाकल्याच. का? ती अविद्या जाऊ देत नाही. अविद्या जाऊ देत नाही. म्हणून त्या अद्वैत मकरंदामध्ये दृष्टांत दिलाय. माशी आहे, माशी. रूपक केले तिथं. माशीचं उदाहरण दिलेलं आहे. माशी सर्व पदार्थावरती बसते, सर्व पदार्थावरती बसते. घाण पदार्थावरती बसते आणि चांगल्या पदार्थावरती बसते. म्हणून बाहेरचं खायचं नसतंय. गावभर फिरून आलेली माशी ती जिलेबीवरती येऊन बसते. ती का हातपाय धुवून येऊन बसते तिथं. हे लोक जिलेबी खाणार आहेत, माझी घाण त्या जिलेबीला लागेल म्हणून ती बाथरूमला जाऊन, नळाला जाऊन हातपाय धुवून ती येऊन बसत नाही त्याच्यावरती. तरी माणसं म्हणतात जिलेबी खायचीच. तशी जी जिलेबीवरती बसते, घाणेवरती बसते, तशी ती देवाच्या डोक्यावर सुद्धा बसते. हा, देवाला तिथं घातलेली फुलावरती बसते, तिथं नैवेद्य आणलेल्या त्या नैवेद्यावरती बसते. सगळीकडे ती माशी बसते. तिला कुठेही मज्जाव नाही, त्याला कोणी अडवू शकत नाही. म्हणून त्या माशीला एकाने विचारलं, माशी ताई इकडे म्हणले, तुला विचारायचं म्हणले, तुला स्वातंत्र्य आहे का नाही सगळीकडे? तू कुठे जाऊ शकतेस, चांगल्या पदार्थावरती, वाईट पदार्थावरती, चेतन पदार्थावरती, जड पदार्थावरती. मग तुला जर स्वातंत्र्य आहे तर तू विस्तवावर का बसत नाहीस? विस्तवावरती का बसत नाहीस? ती म्हणते मी जर विस्तवावरती बसले तर माझं अस्तित्वच राहणार नाही. माशी म्हणजे बुद्धी. त्या बुद्धीनं जर निश्चय केला मी ब्रह्म आहे, तर बुद्धी म्हणते बुद्धी रूपाने मी राहणारच नाही. हा, ती बुद्धी जाणायला गेलेली बुद्धी देवरूपच होते. मी बुद्धी रूपाने आहे म्हणून माणसं म्हणतात मी आहे म्हणून चाललंय. म्हणून बुद्धी देवाकडे लवकर जात नाही असं तिथं रूपक केलंय. अद्वैत मकरंदामध्ये श्लोक आहे बरं का. त्या माशीचं उदाहरण देऊन ते पटवून दिलं जातं बरं का. तशी ही अविद्या बलाने आपलं स्वरूप, ती अविद्या आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान होऊ देत नाही. आपण परमानंद स्वरूपच आहे. अध्ययन करण्याच्या पूर्वी, कळण्याच्या पूर्वी आपण आहोतच. फक्त आपल्याला तिथं त्याचं ज्ञान नाहीये. ज्ञान नसल्यामुळे तिथं भ्रम मानला आणि त्या भ्रमाची निवृत्ती झाल्यामुळं अप्राप्त नाही, प्राप्त
प्राप्ताचीच प्राप्ती आहे, अप्राप्ताची प्राप्ती नाही. इथं व्यवहार कसा आहे? प्राप्ताची प्राप्ती आहे, अप्राप्ताची प्राप्ती नाही. म्हणून त्या शंका निर्माण करायला सांगितलं. इथं अप्राप्ताच्या प्राप्तीचा व्यवहार मांडलेला नसून प्राप्ताच्या प्राप्तीचा व्यवहार मांडलाय. मग ठीक आहे, दुसरा व्यवहार असा मांडला, नित्य निवृत्तच आहे दुःख. दुःख तिथं नाहीच आहे. निवृत्तीची निवृत्ती आहे. दुसरा भाग कसा मांडलाय? तिथं दुःख निवृत्तच तिथं कायम आहे. स्वस्वरूपाच्या ठिकाणी दुःखाचा संबंधच नाहीये, पण व्यवहार तिथं मांडला. दुःख गेलं, ते ज्या काळामध्ये तुम्ही जाण्याच्या आधी सुद्धा ते नव्हतंच, जाणल्यानंतरही नाहीच आहे, पण मधल्या काळामध्ये आम्हाला वाटलं दुःख गेलं. का गेलं? ते निवृत्तच आहे, निवृत्ताची निवृत्ती आहे. असा पुढं विचार मांडलाय बरं का. पहिली शंका लक्षात आली. परमानंद स्वरूप आहे. मग तो काय म्हणतो? स्वस्वरूपाच्या ठिकाणी दुःख नाही आहे, पण तुम्ही निवृत्ती सांगता कशी? तिथं सांगायचं आहे आम्हाला. सिद्धांत करते म्हणतात नित्य निवृत्तीची निवृत्ती आहे. दुःख निवृत्तच आहे, पण आम्ही दुःख गेलं, कारण ते निवृत्त आहे, तिथं नाहीच आहे, पण गेलं म्हटलं ना, म्हणून नित्य निवृत्त असताना निवृत्त झालेलं आहे. तिथंही भ्रमच मानलेला आहे. कसा पुढं पटवून दिले ते बरं का. म्हणून ब्रह्मनिवृत्तीनंतर पुन्हा प्राप्तीचा व्यवहार होतो. तसाच आत्म्याचे ठिकाणी नित्य निवृत्त दुःखाच्या निवृत्तीचा व्यवहार घडतो बरं का. आत्म्याच्या ठिकाणी नित्य निवृत्त दुःखाच्या निवृत्तीचा व्यवहार घडतो. काय वर्णन केले लक्षात ठेवा. दुःख नित्य निवृत्तच आहे, दुःख नाहीच आहे, तिथं दुःखाचा संबंधच नाही आहे. फक्त व्यवहार घडतो तिथं. दुःख गेलं, दुःख गेलं. कसं? त्यांनी दृष्टांत दिलेलं आहे. जसा रज्जूचे ठिकाणी सर्प नित्य निवृत्त असोनी मंद अंधकारादी दोषाने सर्प आहे असा भ्रम होतो. नंतर रज्जू ज्ञानाने नित्य निवृत्त असलेल्या सर्पाची पुन्हा निवृत्ती झाल्याचा व्यवहार घडतो. दृष्टांत समजून घ्या. रज्जू म्हणजे दोरी, आणि मंद अंधकारामध्ये ती दोरी आडवी पडलेली आहे, पण त्या मंद अंधकारामध्ये दोरी आहे का साप आहे याचं ज्ञान नाही आहे, पण भ्रम झाला साप आहे. मग कोणी विचार केला खरंच साप आहे, मेलेला आहे का जिवंत आहे बघूया, साधा आहे का विषारी आहे बघूया. म्हणून दिवा लावला. दिवा लावल्याबरोबर ज्ञान झालं, हा साप नसून दोरी आहे, साप नसून दोरी आहे. इथं सिद्धांत करते विचारतात साप नसून दोरी आहे. ज्यावेळी सापाचा भ्रम होण्याच्या आधी तिथं दोरी होती का साप होता? दोरीच होती. सर्पाचा भ्रम झाला तरी दोरीच आहे, आणि सर्पाची निवृत्ती झाली तरी पण तो म्हणतो साप गेला. अरे साप गेला म्हणजे होता का? तू मांडलास कसा? सर्पाचा भ्रम होण्याच्या आधीही दोरीच आहे, सर्प भासला त्या काळातही दोरीच आहे, आणि दोरीचं ज्ञान झाल्यानंतरही दोरीच आहे. पण ज्ञान ज्या कालामध्ये नव्हतं त्यावेळी मात्र तुला सर्प पाहिल्यानंतर अंगाला घाम आला म्हणजे दुःख झालं का नाही? दुःख झालं का नाही? म्हणजे दुःख खरं होतं का खोटं होतं? ते कशामुळे निर्माण झालं? भ्रमामुळं. म्हणजे सर्पाच्या भ्रमाच्या पूर्वी दोरीच आहे, भ्रमकालामध्ये दोरीच आहे, आणि ज्ञानानंतर दोरीच आहे. मग तिथं निवृत्तीचा व्यवहार झाला का नाही?
दुःख गेलं तसंच स्वस्वरूपाच्या बाबतीत मांडलेलं आहे. लक्षात आलं का? अहो तो साप नव्हताच, पण दुःख तुम्हाला झालं की नाही पहिल्या मग दुःखाची निवृत्ती कशाने झाली? तुम्ही सापाला मारलं का? नाही, फक्त त्याचं ज्ञान झालं. ज्ञान झाल्याबरोबर दुःख गेलं, बरोबर आहे का नाही? मग इथंही सकल दुःखाची निवृत्ती. तुम्हाला भ्रम होण्याच्या पूर्वी तिथं दुःख नाहीच आहे, भ्रमकालातही दुःख नाहीच आहे, आणि ज्ञान झाल्यानंतर नाहीच आहे. मग तिन्ही कालामध्ये त्याला आत्यंतिक अभाव म्हणतात. तिन्ही कालामध्ये दुःख नाही, पण आम्हाला दुःख निवृत्त झाला असा भ्रम होता, तो गेला का नाही? मी तुम्हाला मानायलाच पाहिजे का नाही? मग तू म्हणतोस कसा हे चुकीचं आहे तुमचं? तू बरोबर आहे तुमचं, बरं का? हा, रज्जूच्या ज्ञानाने नित्य निवृत्त असलेल्या सर्पाची पुन्हा निवृत्ती झाल्याचा व्यवहार होतो. तो नित्य निवृत्तच आहे साप, पण निवृत्त झाल्याचा व्यवहार होतो. अरे साप गेला, अरे साप नव्हता तर गेला कसा? अरे दुःख गेलं, अरे नव्हतंच ते. दुःख ते नव्हतंच. त्याप्रमाणे आत्म्याचे ठिकाणी संसार दुःख नित्य निवृत्त असोनी आत्मज्ञानाने निवृत्तीचा व्यवहार घडतो. प्राप्ताचे प्राप्तीचा व नित्य निवृत्तीचे निवृत्तीचा व्यवहार घडण्यास मध्यंतरी भ्रम असावा लागतो. हा सगळा भ्रमाचा खेळ आहे. हा, प्रत्यक्ष तिथं काय नाहीच आहे. हे भ्रमानं एवढं मोठं आज जाळं निर्माण केलं, एवढं मोठं जाळं निर्माण केले, सगळे त्याच्यामध्ये अडकलेत. पण तो भ्रम काय लवकर निवृत्त, जन्मच्या जन्म जातात पण निवृत्त होत नाही. हो, काय गंमत आहे की नाही? काही नसताना हे निर्माण झाले, मग असल्याच्या ठिकाणी निर्माण झालं तर कसं काय हो? नसताना. म्हणून या व्यवहाराची संगती लावण्याकरता तिथं भ्रम मानावा लागतो. त्याला उदाहरण दिलं जातं. ब्रह्मलीन महाराज नेहमी सांगायचे, शाळेमध्ये शिक्षक आहे, त्याला गणित सोडवायचं आहे, गणित, बीजगणित, बरं का? हा बीजगणित तुला माहिती नाही, बीजगणित अजून सुरू केलं नाही शिकवायला. अंकगणित वेगळं आणि बीजगणित वेगळं. ते बीजगणित सोडवत असताना काही गोष्टी मानाव्या लागतात ते गणित सोडवण्याकरता. त्यांनी सांगितलं, बाबू हे बघ, तुझ्याकडून मी 5 रुपये घेतले, 5 रुपये घेतले ते गणित सोडवण्याकरता, आणि ते 5 रुपये घेतल्याने याच्यामध्ये ते समाविष्ट करून ते गणित सोडवलं जातं, बरं का? आणि गणित सोडवल्यानंतर ते म्हणजे तुला 5 रुपये परत घे. त्यावेळी 5 रुपये घेतले शिक्षकाच्या खिशात नसतात आणि विद्यार्थ्याच्याही खिशात नसतात. फक्त व्यवहार केला जातो, तुझ्याकडून मी 5 रुपये घेतले हे गणित सोडवण्याकरता, गणित सुटलं तुझं, तुला 5 रुपये दिले, गणित सुटलं का नाही? पण सुटण्याकरता 5 रुपये घेतले, ते कुठून घेतले? उष्णे घेतले, पण ते खरंच प्रत्यक्ष 5 रुपये घेतले होते का? कारण त्याच्या खिशात नव्हते आणि यांच्या खिशात नव्हते. पण तिथं मांडलं जातं, गणित सोडवण्याकरता जर मानावं लागतात 5 रुपये, तर मी सच्चिदानंद स्वरूप आहे, स्वस्वरूपाच्या ठिकाणी दुःखाचा संबंध नाही, हे कळण्याकरता सुद्धा तिथं भ्रम मानावा लागतो. भ्रम मानावा लागतो. भ्रम मानल्याशिवाय हे गणित सुटत नाही, बरं का? म्हणून प्राप्ताचे निवृत्तीचा व्यवहार घडतो, असं घडण्यास मध्यंतरी भ्रम असावा लागतो, नाम तो मानावा लागतो. हे या समाधानात रहस्य आहे. म्हणून नित्य प्राप्त जो परमानंद त्याची प्राप्ती व नित्य निवृत्त जो संसार त्याची निवृत्ती हे ग्रंथाचे प्रयोजन सिद्ध आहे. लक्षात आलं ना? म्हणून व्यवहार आहे तिथं, प्राप्ताची प्राप्ती आणि नित्य निवृत्तीची निवृत्ती. अप्राप्ताची प्राप्ती नाही, अप्राप्ताची प्राप्ती
नाही, प्राप्ताचीच प्राप्ती आहे. हा, नित्य निवृत्तच आहे, अप्राप्ताची निवृत्ती नाही बरं का. ते तिथं तिथं नाहीच आहे. ज्ञानोबांनी वर्णन केले, त्या सूर्याचा दृष्टांत दिलाय, सूर्याचा बरं का. सूर्याला एकदा डोकं दुखायला लागलं. आता तो डोकं दुखाल्यानंतर वैद्याकडे गेला. देवांचा वैद्य कोण? अश्विनी कुमार. ते वैद्यराज डोकं फार दुखते म्हणले. बरोबर आहे, तुम्ही जगाला ताप देऊन 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 तुमचं डोकं दुखणारच म्हणले. किती उष्णता येऊन दे. तुम्हाला औषध सांगतो म्हणले. काय करा, त्या मेरू पर्वत आहे ना, त्या मेरू पर्वताजवळ एक फार मोठी गुहा आहे, गुहा. आणि त्या गुहेमध्ये अंधार आहे. तुम्ही अंधारामध्ये काही दिवस विश्रांती घ्या, म्हणजे तुमचं डोकं दुखायचं थांबेल. डोकं दुखायचं थांबेल. विश्रांतीची गरज आहे, आणि ती कुठं? अंधारात. सूर्य म्हणले हरकत नाही, जातो म्हणा. आणि त्याप्रमाणे त्या गुहेमध्ये प्रवेश केला. त्या गुहेमध्ये आतापर्यंत कोणीही गेलेलं नव्हतं. आणि त्या गुहेमध्ये सूर्य गेला. सूर्य गेल्यानंतर तिथं अंधार राहील का? ज्ञानोबा म्हणतात, सूर्याच्या दृष्टीने अंधार नाहीच आहे, आमच्या तुमच्या दृष्टीने अंधार आहे. अंधार कोणाला? आम्हाला. अंधार झाला, रात्र झाली आणि उजडले. कोण म्हणतंय? आम्ही म्हणतोय. सूर्य म्हणत नाही. ते म्हणते मला अंधारही माहित नाही आणि उजडणंही माहित नाही म्हणतोय. तो नित्य प्रकाश स्वरूपच आहे, प्रकाश स्वरूप आहे. मग सूर्याच्या दृष्टीने अंधार नाही. अंधार कोणाच्या दृष्टीने? आमच्या तुमच्या दृष्टीने. तसं स्वस्वरूपाच्या ठिकाणी तो आनंद स्वरूप आहे. दुःखाचा आत्यंतिक अभाव हे कोणाच्या दृष्टीने बोलावं लागतं? आमच्या तुमच्या दृष्टीने. स्वरूपाच्या दृष्टीने तिथं काही नाहीच आहे. म्हणून भ्रमाच्या स्थितीमुळं आपल्याला ते मानावं लागतं. आणि तो भ्रम निवृत्त करण्याकरता ही साधना करावी लागते. तेव्हा ग्रंथकर्त्यांनी सांगितलेला जो प्रयोजनाचा विचार आहे तो योग्य आहे, तो चुकीचा नाही. शंका दुसरी, मोक्ष रूपामध्ये कारणसहित जगन निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती असे दोन अंश आहेत. त्यास निवृत्ती म्हणजे नाश, तो अभाव रूप आहे, आणि परमानंद प्राप्ती भावरूप आहे. यावरून तुमचे प्रयोजन म्हणजे फल जो मोक्ष तो भाव आणि अभावरूप झाला. पण भावाभाव हे विरोधी धर्म एका ठिकाणी एककाली राहत नाहीत, मग ग्रंथाचे प्रयोजन सिद्ध होत नाही. दुसरी शंका निर्माण केली आणखी बरं का. दुसरी शंका निर्माण केली आणखी. पहिल्या शंकेतले दोन भाव लक्षात आले. या तरंगातली शेवटची शंका, ही शंका झाली की तरंग संपला बरं का. शंका पहिल्यांदा समजून घ्या. शंका कळल्याशिवाय समाधान कळणार नाही. शंका आपल्याला पहिल्यांदा शंकाच कळत नाही, ही फार मोठी अडचण आहे. शंकाच कळत नाही, ही फार मोठी अडचण आहे. त्यामुळे समाधान कसं करणार हो? कारण आज लोकांना अभंग म्हणजेच काय माहिती नाही. अभंग सोडवण्याचा प्रश्नच येत नाही हो. मला लोळवतात. तो म्हणतात कीर्तन छान झालं, कीर्तन छान झालं, कीर्तन छान झालं. कारण अभंगाला हे अनुबंध चतुष्टय आहे. अभंगाला सुद्धा अनुबंध चतुष्टय आहे. पण बऱ्याच लोकांना अभंगच कळत नाही, ती कीर्तन कसं कळणार हो? म्हणून चांगलं कीर्तन करून सुद्धा, काल एक जण म्हटला महाराज एकाने कीर्तन एवढं चांगलं केलं पण त्या लोकांना आवडलंच नाही. म्हणजे का? अभंगच कळला नाही ना पहिल्यांदा. कीर्तन म्हणजेच काय लोकांना माहिती नाही. लोकांची समजूत काय झाली, मनोरंजन करण्याकरता कीर्तन. इथंच तर भ्रमच आहे. हा भ्रमच आहे. म्हणजे कीर्तन ऐकून सुद्धा लोकांच्यात परिवर्तन नाही का? भ्रमच आहे. कीर्तन लोक ऐकत असताना मनोरंजन म्हणूनच ऐकतात.
मनोरंजन म्हणून कीर्तन नाही, लक्षात ठेवा. जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. त्या कीर्तनामध्ये विवेक, वैराग्य, भक्ती, इतरा गोष्टी न कराव्या. दुसरं वर्णनच करू नये. पण लोकांना कीर्तन म्हणजेच काय पहिल्यांदा कळालेलं नाही. तेव्हा लोकात कीर्तन ऐकूनही परिवर्तन घडत नाही, कळालेलंच नाही. सांगण्याचा भाव, शंका म्हणजे काय पहिल्यांदा कळली पाहिजे. म्हणून इथं शंका निर्माण केली आहे बरं काही. आतापर्यंत जी सगळ्या शंका निर्माण केलेल्याच आहेत. काय समजून घ्या बरं का. मोक्षाचं स्वरूप काय सांगितलं? परमानंदाची प्राप्ती आणि सकल दुःख निवृत्ती. मग तिने शंका निर्माण केली. परमानंदाची प्राप्ती एक अंश झाला आणि दुःखाची निवृत्ती दुसरा अंश झाला. हे दोन अंश झाले ना, जे दोन तिथं भाग निर्माण होतात. दोन अंश आहेत. त्यात तुम्ही निवृत्ती म्हणजे नाश सांगता. सकल दुःखाची निवृत्ती म्हणजे नाश झाला. मग त्याचं म्हणणं आहे नाश झाला म्हणजे तो अभाव रूप आहे. दुःख तिथं नाही का नाही, जे त्या दुःखाचा अभाव आहे का नाही, दुःखाचा अभाव आहे, नाहीच आहे तिथं. नित्य निवृत्तीची निवृत्ती. आता आपण चिंतन केलं, मग दुःखाचा अभाव आहे आणि तो परमानंद स्वरूप आहे, तो भाव आहे. अभाव आणि भाव या दोन गोष्टी एकत्र राहतात का? आणि राहत असेल तर तुमचा मोक्ष भावाभाव रूप झाला. हे शास्त्राला मान्य नाही. तुम्ही चुकीचं सांगताय, लोकांना भुलवताय ग्रंथ कडून. लक्षात आलं का? एक भावरूप तरी माना, नाहीतर एक अभाव रूप तरी माना. तुम्ही काय सांगताय? दुःखाचा अभाव आहे आणि परमानंदाचा भाव आहे. म्हणजे तिथं अस्तित्व आहे. ज्याचं अस्तित्व आहे त्याला म्हणतात भाव, आणि त्याच्या ठिकाणी काहीच नाही त्याला म्हणतात अभाव. मग तुमचा मोक्ष कसा झाला? भावाभावरूप झाला. आणि भावाभाव दोन गोष्टी एकत्र विरोधी नांदत नाहीत. सुख आणि दुःख एकत्र नांदत नाहीत. तो तुमचा हा मोक्ष भावाभाव रूप झाला, हे मान्य नाही. ख्याल में आया का? परमानंदाची प्राप्ती सांगितली, तिथं दुःख तो भावरूप आहे. म्हणजे परमानंद हे आपलं अस्तित्व कायम आहेच. अस्तित्व कायम आहे त्याला म्हणतात भाव. त्याची सिद्धी करायची गरजच नाही, तो भावरूपच आहे. पण तुम्ही त्याच ठिकाणी काय म्हणतात? दुःखाचा अभाव आहे. भाव आणि अभाव दोन भाव झाले की नाही? हे दोन मिळून तुम्ही सांगताय मोक्ष दोन अंशांनी युक्त झाला. तो एक संध नाही आहे, तुम्ही दोन मानताय. आणि दोन गोष्टी विरोध आहेत. एक सुख आणि दुःख एका ठिकाणी नांदतात का? नांदत नाहीत. मग तुमचा हा मोक्ष सिद्ध होतच नाही म्हणतोय तो. एक भावरूप तरी माना, नाही तर अभावरूप तरी माना. तुम्ही दोन्ही मानताय. तिथं ते सुखरूप आहे आणि तिथं दुःख नाही आहे, पण दुःखाची निवृत्ती झाली म्हणताय. अभावरूपच आहे. एकदा दुःखाचा अभाव आहे आणि सुखाचा भाव आहे. दोन भाव निर्माण झाल्यामुळं मोक्ष भावाभावरूप झाला, हे शास्त्राला जुळत नाही. अशी शंका निर्माण केली. म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला जरी कोणाला समाधान करताना तर लोक शंका निर्माण करण्याचं जरी काम केलं तरी तुमची विद्वत्ता वाढेल बरं का. काय अशी शंकाच निर्माण करायच्या, लोकांना त्या पटतात. लोकांना त्या पडतात. हे लोक म्हणतात यांनी सांगितलेलं बरोबर आहे बरं का, यांनाच आता आपण गुरु केलं पाहिजे. यांनाच आपण असे काही शास्त्रकार होऊन गेले. त्याचा पहिला क्रमांक आहे 4 वाक. त्याचे शिष्य झालेत. त्याचे शिष्य झाले. त्याने हे जगाला सांगितलं, अरे जग बिग हे भोग बिग हे काय नाही म्हणले, हे सगळं आनंद रूप आहे. हेच मोक्ष भिक्ष काय नाही म्हणले, हे सगळं स्वतंत्र आहे म्हटलं. आणि लोकांना पटलं ना. त्याचे अनुयायी भरपूर आहेत. किंबहुना 75% त्याचेच आहेत अनुयायी जगात.
25%. त्या 25% सुद्धा काही ज्या लोकात चित्तात भ्रम आहे. हे लोकांना ते पडतं लवकर बरं का. म्हणून ही शंका निर्माण केलेली आहे. तेव्हा भाव आणि अभाव रूप झाला, पण भावाभाव हे विरोधी धर्म एका ठिकाणी एककाली राहत नाहीत, म्हणून ग्रंथाचे प्रयोजन सिद्ध होत नाही. तुमचा ग्रंथ अध्ययन करून काही उपयोग नाही, ते सिद्धच होत नाहीत. कशा करता अध्ययन करायचं? एवढे वेळ काढून एवढे लांबून यायचं, झोप मोडायची, रविवारचा दिवस, 7 दिवसाची झोप त्या दिवशी काढायची असते. 9 वाजेपर्यंत झोपायचं आणि तुमचा पाठ 9ला. काय रे, रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस ना. 9 वाजेपर्यंत आळस काय जात नाही आणि तुमचा पाठ 9ला. एवढं खटाटोप करायचा आणि शिकायचं, हे काय सगळं व्यर्थच आहे ना. त्याचे समाधान असे, हे म्हणणे बरोबर नाही. अज्ञान आणि अज्ञान कार्य जगत ब्रह्मावर अध्यस्त आहे आणि अध्यस्त पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान ब्रह्मरूप आहे. जशी कल्पित सर्पाची निवृत्ती रज्जुरूप असते, तशीच सर्व कल्पित पदार्थाची तो भावरूप आहे. कारण सर्वमान जगन निवृत्ती भावरूपच आहे. यावरून केवळ भावरूप मोक्ष आहे त्यांनी पटवून दिलं बरं का. जगताची प्रतीती कधी येते? अज्ञानामुळं. अज्ञान आणि अज्ञानाचे कार्य म्हणजे जगत बरं का. हे जगत निर्माण झालं हे अज्ञान कार्य आहे आणि त्या अज्ञानामध्येच भासत. पूर्वी कोठेच नव्हते काही, एक ढालगज निर्माण झाली, काहीच नव्हतं. हे कोणी निर्माण केलं? अज्ञानातून निर्माण झालं. हो, अज्ञानातून निर्माण झालं, अविद्येतून निर्माण झालं, मायेतून निर्माण झालं. म्हणून हे जग निर्माण झालेलं हे कार्यरूप आहे आणि त्या निर्माण होण्याच्या माग कारण असलेलं अज्ञान, कारण असलेलं अज्ञान. मग त्यांनी सिद्धांत मत असा आहे की ब्रह्मावर हे जगत असेल वा जगताविषयी असलेलं अज्ञान असेल, अज्ञान असेल व अज्ञान कार्य असेल, हे ब्रह्मावर अध्यस्त आहे. ब्रह्मावरती अध्यस्त आहे. अध्यस्त आहे म्हणजे त्या परमात्मा स्वरूपावरतीच हे भासतंय. त्याला स्वतंत्र सत्ता नाही, हे स्वतंत्र जगत राहू शकत नाही. त्याच्यावरतीच निर्माण झालं, त्याच्यावरतीच प्रतीतीला येतं. म्हणजे अध्यस्त पदार्थ अधिष्ठानाशिवाय राहू शकत नाही असा सिद्धांत आहे. अध्यस्त पदार्थ अधिष्ठानाशिवाय राहू शकत नाही. संपूर्ण त्रिभुवनाला अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म आहे. बाकीचं काय आहे? कार्य आहे. दिसणारे ब्रह्माच्या व्यतिरिक्त आम्हा तुम्हाला दिसते, कार्य प्रतीतीला येतं. त्याच्या खाली असलेलं कारण ब्रह्म आम्हा तुम्हाला प्रतीतीला येत नाही, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. मग अध्यस्त पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान ब्रह्मरूप आहे. पुढचं वाक्य काय सांगितलं? ज्यावेळी या जगताची निवृत्ती झाली, जगताची निवृत्ती झाली म्हणजे जगताची निवृत्ती करायची म्हणजे लोकांना गोळ्या घालून मारायचं का? हे काडी लावून पेटवायचं का? हे तर डोळ्याला प्रतीतीला दिसतं का नाही? आता त्याची निवृत्ती करायची. निवृत्ती करायची म्हणजे क्रियेनं नाही, ज्ञानानंच. हे जगत आहे पण हे ब्रह्मरूप आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव. या जगताला अधिष्ठान असणारं ब्रह्म सत्य आहे आणि ते ब्रह्म सत्य असल्यामुळे जगत सत्य वाटतं.
जगत सत्य वाढत. तुम्ही रस्त्याने जाताना पाहिलं ना, त्या हॉटेलच्या समोर असा एक मोठा बाहुला असतो. बाहुला, मोठेचे मोठे हात, मोठेचे मोठे पाय, मोठेच्या मोठं डोकं, आणि ते असं नाचतोय बरं का. बाहुला नाचतोय का बाहुल्याच्या आतला माणूस नाचतोय? पण आपल्याला काय वाटतं, बाहुला नाचायला लागलाय असं वाटतं की नाही? आम्ही म्हणतो, ए बाया बघ, बाहुला नाचायला लागलाय. आता त्या बाहुल्यातला जर माणूस बाजूला काढला तर बाहुला जागेवर ठेवलं तर नाचेल? पण त्या बाहुल्याच्या आत माणूस असल्यामुळे बाहुला जसा नाचतो तसं या जगाच्या आत ब्रह्म आहे. आम्हाला वाटते जगच नाचायला लागलंय. बरोबर आहे ना? बाहुल्यासारखंच आहे. मोठाच्या मोठा असतो ना, जगत किती मोठं आहे, पण त्याच्या आत कोण आहे? म्हणजे अधिष्ठान. मग त्या अधिष्ठानाचं ज्यावेळी ज्ञान होतं त्यावेळी तो पदार्थ अधिष्ठान रूप होतो. तो स्वतंत्र राहत नाही, त्याला स्वतंत्र सत्ता नाहीच आहे. त्या भावल्याचं, त्या माणसाचं ज्ञान झालं की भावला भावला नसून माणूसच भावल्याच्या रूपाने नाचत होता. भावला कुठे गेला? भावला कुठं गेला नाही आणि तो आला नाही, ते फक्त सोंगच आहे. म्हणून अधिष्ठानाचं ज्ञान झालं की अध्यस्त पदार्थ अधिष्ठान रूप होतो. मागचा दृष्टांत तिथं दिला. जशी कल्पित सर्पाची निवृत्ती रज्जुरूप असते, तशीच सर्व कल्पित पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूप असते. एकच वाक्य महत्वाचं आहे, त्या वाक्याला अंडरलाईन करून ठेवायचं. कल्पित सर्पाची निवृत्ती रज्जुरूप असते. बरं का? सर्प कल्पित आहे, ते आम्हाला भासला, आपल्याला भासला. पण ज्यावेळी त्या दोरीचं ज्ञान झालं, दोरीचं ज्ञान झाल्यानंतर सर्प कुठल्या बेळात गेला का? कुठल्या बेळातून आला होता का? आजूबाजूला कुठं पळून गेला का? त्याचे कुठे तुकडे झालेत का? तो गेला कुठं? तो रज्जुरूपच झाला. जे भासण्याच्या पूर्वी सुद्धा नव्हता आणि ज्ञानानंतरही नाही, पण मधल्या काळाच आहे. पण ज्यावेळी ज्ञान झालं त्यावेळी तो गेला कुठं? कुठे गेला नाही, तो दोरी रूपच झाला. का? तो होता कल्पितच, खरा नव्हता. खरा असता तर पळून गेला असता, आणि खरा असता तर भ्रम कशाला झाला असता? खरा असता तर भ्रम झाला असता का? खरा नाही म्हणून तर भ्रम आणलाय ना. मग तो कशामुळे झाला? दोरीचं ज्ञान नसल्यामुळं. दोरीचं ज्ञान झालं, दोरीचं ज्ञान झाल्यामुळं कल्पित सर्प कुठं गेला? दोरी रूपच झाला. तसं जगताचं ज्ञान झाल्यामुळं जगत कुठं गेलं? जगत ब्रह्मरूपच आहे. मग त्याचा अभाव मानायची गरजच नाहीये. त्याचा अभाव मानायची, ते नाहीच आहे. जगत नाहीच आहे, ब्रह्मरूपच आहे. फक्त आपण प्रतीती कालामध्ये मांडलेला आहे, तेव्हा मोक्षाच्या ठिकाणी असे दोन भाव निर्माण होत नाहीत. भावाभावरूप नाही, तो भावरूपच आहे. लक्षात. म्हणून दोन अंश जे मांडले जातात ना, ते फक्त आपल्या भ्रमामुळेच. तिथं भाव अभावरूप असं मांडलेलं नाही, एकच आहे. म्हणून तो प्रत्येक पदार्थ, जेवढे जगतामध्ये कल्पित पदार्थ आहेत ते सगळे अधिष्ठान रूपच आहे. तिथं निवृत्तीचा व्यवहारच घडत नाही. अभाव म्हणायचा संबंधच येत नाही. अभाव म्हणायचा संबंधच येत नाही. काही कालापुरतं मानावं लागतं. हो, लहान मुलं आहे, रडायला लागल्यानंतर त्याला सांगितलं, बघ त्या खोलीत बागुलबुवा आहे, त्या बागुलबुवाजवळ देईन. बागुलबुवाजवळ ते रडायचं थांबतं बरं का. ते 12 वर्षाचं झालं आणि म्हणलं, बाबा मला तो बागुलबुवा तुम्ही लहानपणी दाखवत होता, कुठल्या खोलीत दाखवा बघू.
आहे तो? अहो तो नाहीच आहे. तिथं अभाव मानायचा संबंधच येत नाही. फक्त त्याच्या भीती करता तो मांडला त्या काळात तरी होता का? आणि ज्यावेळेस जाणायला गेला त्या काळात तरी तो आहे का? तसं त्या परमानंद स्वरूपाच्या ठिकाणी दुःखाचा अभाव आहे का? नाहीच आहे. एकच आहे, तो परमानंद स्वरूपच आहे. म्हणून मोक्षाच्या ठिकाणी भावाभाव रूप सिद्ध होत नाही, तो भावरूपच आहे असं त्या ग्रंथकर्त्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा निवृत्ती रज्जुरूप असते, तशीच सर्व कल्पित पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान रूप असते. यास्तव सर्व दुःखाची निवृत्ती अधिष्ठान ब्रह्मरूप आहे. कारण सर्व अनर्थाचे स्थान ते जगत, त्याचे अधिष्ठान ब्रह्म असून ते भावरूप आहे. म्हणून कारण सवर्तमान जगन निवृत्ती भावरूपच आहे. यावरून केवळ भावरूप मोक्ष आहे हे सिद्ध झाले. म्हणजे तो अभाव स्वतंत्र मानायची गरज नाही. त्याचं तिथं अस्तित्वच नाही आहे, म्हणतो भावच मानायचा, अभाव मानायचाच नाही आहे. म्हणून दोन भाव एकत्र नाही, एकच भाव आहे. म्हणून असा मोक्ष आहे असं सिद्ध झालेलं आहे. असं ज्ञान अध्ययन करत्याला होणार आहे असं या तरंगातून सांगितलेलं आहे. त्याच्याविषयी काय सारूपाने आणखी विचार मांडलेला आहे, तो आपण पुढच्या पाठात बघू. या पहिल्या तरंगाचं रहस्य सारूपाने विचार मांडलेला आहे. कुंडली गवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल.